मागील 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जी आहे ती पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र आता पावसाचा जोर कमी झाला आणि पुराचं पाणी जे आहे ते देखील कमी झालं आहे। मात्र शेतीची नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण पाहणार आहोत। आपण हे दृश्य पाहतोय मागील 3 दिवसापासून जे हे उगवलेली रोपं जी आहे ती पाण्याखाली होती आणि आता पाहिलं तर पूर्णपणे या रोपांवर जो आहे तो मातीचा थर लागलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याची चिंता जी आहे ती वाढलेली आहे। कारण एकंदरीत पाहायला गेलो तर पावसाने जे आहे ते आपली हजेरी उशिरा लावली होती आणि त्यामुळे पहिल्याच अडचणीत असणार पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याबाबत जे आहे ते शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांचा पंचनामा जे आहे शेतीची तात्काळ करा आणि मदत जाहीर करा अशी मागणी त्यांची आहे। आपल्यासोबत तेच बोलणार आहेत। नेमकी काय मागणी आहे आणि काय सरकारकडे निवेदन करणार आहात? रायगड जिल्हा हा प्रामुख्याने भात शेती पिकवणारा जिल्हा आहे। भाताचं कोठार म्हणून ओळखलं जातं। पावसाच्या सुरुवातीलाच मे महिन्याच्या एंडला किंवा जूनच्या पहिल्या 15 दिवसामध्ये पूर्वी जे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती ती पाऊस जूनमध्ये आला नाही म्हणून वाया गेलेली आहे। आणि त्यानंतर दुबार पेरणी केलेली आहे आणि ह्या दुबार पेरणीनंतर पूर आला आणि ह्या पुरामुळे ही संपूर्ण शेती आपण पाहतोय की ह्या ठिकाणी कुजलेले हे पूर्ण रायगड जिल्ह्यातील भात शेतीची परिस्थिती आहे। याचा विचार करून जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने पंचनाम्याचा आदेश द्यावा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्री भरणे मामांनी ओला दुष्काळ रायगड जिल्ह्यामध्ये घोषित करावा आणि हेक्टरी 50,000 रुपये या शेतकऱ्यांना तातडीने मदत पाठवावी। अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे। आपण पाहतोय की रायगड जिल्ह्यात जो आहे तो ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा अशी मागणी जी आहे ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाकडून केली जाते। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।